फायनली तुझा पोरगा तुझ्यापासून लांब चाललाय. माझ्यासोबत बसलेला तेव्हा माझं प्लेन पोट लागत होतं तर बोलतो कम्फर्टेबल बसलेलो आणि ह्याच्यासोबत बसल्या त्याचा पोटच मध्ये येते वाकडे बसावं. अरे बेड कुठे पंखे कुठे बघ जरा. पंखा इकडे आणि बेड इकडे. वाव सर्व तुला शिकायला भेटणार. हे बेड आहे ते आता जे मुलं राहतात ना ते हॉस्टेलमध्ये मला दाखवतात मुलं गेलेले. आता ही आपल्याकडं स्पेशल लॉकर आहे. 2 मुलं एका बेडवर ऍडजस्ट होते. काय कोमल तुझा काय निर्णय? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खूप सारे कमेंट्स करा की आम्ही त्याला टाकू बोर्डिंगला. सो हे गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नावाने स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. सो फायनली तो दिवस आलाय. रोहितच्या ऍडमिशन साठी आम्ही चाललो. आज आहे संडे. रात्रीचे वाजलेत 11. दुसऱ्या दिवशी आपण पोहोचू मॉर्निंगला म्हणजे मंडेला. सो आपण त्याचं ऍडमिशन करू आणि तुम्हाला बोर्डिंग स्कूल कशी आहे ती नक्की दाखवू आणि बघूया. बघू आपण पहिले सगळं बघून घेऊ त्याच्यानंतर फिक्स करू की त्या बोर्डिंगला टाकायचं आहे का आपल्याला. सो ठीक आहे लेट स्टार्ट. लाईक करू, शेअर करू, सबस्क्राईब करू. ट्रॅव्हलिंग चालू आहे आपली म्हणजे चालू करतोय आपण. सो चलो. हाय गाईज, गुड नाईट. आणि आता रात्रीच्या वाजल्या 11 आणि आम्ही चाललोय औरंगाबाद. फायनली तुझा हॉस्टेलसाठी. फायनली तुझा पोरगा तुझ्यापासून लांब चाललाय. चलो देखते. खाऊ तो जिकडून तिकडे मरतो कमी दर्द नाही असं बोलतो. काय काय बबली बोलते रडू नको त्याला. तो बोलतो मरतो कमी दर्द नाही होतं. बोलतो मार खाऊ नये पोरांमध्ये. गजब बेइज्जती है. सगळ्या पोरांचा मार खातो. चलो आपण भेटूया आता पुढे. डोम साईराम. जय साईराम. साईराम. आपला 7 तासाचा प्रवास चालू झालाय. 7 ते 8 तासाचा प्रवास. बबलीचा डेलीचा डायलॉग. बबली बोल. अगं मी असं सांगते हनुमान चालीसा लावा का ग लावायचा. रात्रीचा प्रवास आहे ना मग लावायचा आपल्यासाठी. अजून बाकी काय सांभाळून जा. नाही ते डोळावाला डोळा उठतोय. सांभाळून जा डोळा. नेहमीचा डायलॉग आहे. ऐक तो मम्मीचा डायलॉग आहे. मी आज पहिल्यांदाच बोलते तो मम्मीचा डायलॉग आहे. हा तो नेहमी मम्मीचा डायलॉग. आता ना जर मी मम्मीला फोन केला ना आता बबलीवरून आठवलं मला. मी जर मम्मीला फोन केला ना मम्मीचा डायलॉग काय असेल. मी बोलले मम्मी आम्ही चाललोय एवढं म्हणजे आता एवढं रात्री. बापरे सांभाळून जा मग डोळा उडतोय सकाळपासून. तर मी ऐकतच नाही बाबा. तुम्ही रात्रीच निघता. तुम्ही तुमच्या मर्जीचे राजा. तुमच्या मर्जीचे राजा आहेत. आमच्या थोडे ऐकणार आहे. हे डायलॉग फिक्स आहेत माझ्या मम्मीचे हर गोष्टीला. आणि आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की आपली कोमल मॅडम 8 तास प्रवास करून गाडी घेऊन जाणार आहे. तर असं नाहीये. कोमल थोडंफार चालवेल. आपला अक्षय त्याच्यानंतर दादाचे मित्र गाडी चालवणार आहे. मी विचार करते ना की अर्धा रस्ता इकडनं आता चालू. कारण की मग मला लवकर आता झोपायची सवय लागली ना तर मला लगेच झोप येते आणि अशी झोप येते डायरेक्ट डोळे बंद होतात. तर मी विचार करते जोपर्यंत मला झोप येत नाही तोपर्यंत चालवते आणि त्याच्यानंतर अक्षय चालवेल. अक्षय आणि विक्की. सो 2 जण येत आहेत. तर मम्मींना कॉल करूया. आपले मित्र आपली साथ नाही सोडत कधी. काय बोलतो. चला आपल्यासोबत जॉईन झालाय. कोण जॉईन झालाय? कावळा पानाचा 1 2 3 ओम साईराम. अक्षय. ओम साईराम. ओम साईराम. मागे रोहित गेलाय. अक्षय आणि विकी जॉईन झालेत आणि कोमल चालवते आता. कोमल तुम कितना टाइम चलाने वाली हो गाड़ी? जब तक नींद नहीं आता. ओके चलो देखते. A few moments later. इथे हसणं चाललंय. इतना सच नहीं बोलना था. हमें भी तो देखने का
मौका मिलना चाहिए की नाही? वाजले 2 ना 1 वाजले. का झालं रोहित तुझ्यासोबत? ऐक ना, हा मी पुढे बसलो इकडे, मला झोपायचं मन झालं. हा मी झोपायला गेलो, मग बसून मी असं बसलो अडकून आणि त्याचं पोट एवढं असं मोठं, मी असं बसलोय. मी दादासोबत बसलो तरी पण मी नीट बसतो. माझ्यासोबत बसलेला ना, असं ऐक, माझ्यासोबत बसलेला तेव्हा माझं प्लेन पोट लागत होतं तर बोलतो कम्फर्टेबल बसलेलो आणि ह्याच्यासोबत बसल्या त्या ह्याचा पोटच मध्ये येतोय, वाकडे बसावं असं लागतं. बसलोय मी बस. चला आमचा प्रवास चालू झाला. पण- प्रवास केव्हा चालू झाला आणि अक्षयने गाडी घेतली. विक्कीने खूप वेळा होल्ड केला पोट व्हिडिओ चालू. बात तो सही है. ये बात तो है, ये बात तो है. विक्की ने बहुत होल्ड किया भाई, बहुत होल्ड किया. मस्त मजा करत करत चाललोय आम्ही. आम्ही खेळत पुढत जातो. आम्ही शिर्डीच्या जे आमचा हात चालायचा रोड आहे तर आम्ही आठवणी सांगत चाललो मम्मींना की आम्ही काय काय करायचो, कसं आम्ही ते कसे बसलेलो गेलो. इथे चहा पिला. इथे एक बाई भेटलेली, त्यांनी आम्हाला घर दिलं बसायला झोपायला, काय पाणी गप्पा दिलं, गोष्टी वेगवेगळ्या गप्पा वगैरे सगळ्यांचे काही जोक्स झालेले सगळे आम्ही मम्मीना सांगतोय. आणि टाइम कसं निघतो समजत नाही. सो आपण फटाफट पोचूया. मम्मी सोबत आता बोलते. मम्मीचं जस्ट कॉल आलाय घरी. ठीक आहे, आम्ही निघालो आता औरंगाबादला. हा, तुम्ही चालला औरंगाबादला? कोण आहे गाडी चालवायला? मीच चालवते. लाज नाही बेदस. का ग? एवढ्या लांब तो हवे रोड आहे, तो का चांगला रोड आहे का? नाही, चालवायला आहे. मग अक्षय पण आहे ना. हा हा हा, या जाऊ. निघालो आता, थोड्या वेळ आधीच निघालो. बघा आता ते सकाळी 4ला पोहोचतात. हा, येऊला आता कुठं डोला उडतोय का हो? नाही नाही आता नाही आवडत. नक्की ना? नाही 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 नाही, कोमला भीती वाटते म्हणून बोलो विचार मम्मीला डोला उडतो का. नाही नाही जेव्हा उडतोय तेव्हाच उडतो बोल. नाही बबलीचा उडत होता ना म्हणून बोलला. नाही मला नाही माझं नाही आवडत. तुझा मेन डोळा आहे ना. माझा मी नाही बरोबर कळतोय मला. ठीक आहे ठीक आहे. 1 hour later. नेहमीप्रमाणे आता काय टाकलंय कोमल इथे आपण? बिछाना, अंथरूण, बेड बनवलं आपल्या गाडीला, 4 व्हीलरला. आपण नेहमीप्रमाणे केलंय जसं आपण मी करतो. जेव्हा लॉंग ट्रिपला जातो तेव्हा मी असंच करतो झोपायचं. तर मला वाटत ना आता आपण ब्लॉग कंटिन्यू, बसणार मला समजत नाही. हा ग मला वाटत ना आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू शकतो. आता आपण डायरेक्ट पोचल्यावर भेटून मॉर्निंगला भेटूया. मम्मी पण बसते, कोमल बसली आहे, रोहित बसलाय, आता मी बसतो. सो चलो अभी मिलते हैं मॉर्निंग. शिर्डीला थांबण्याचा विचार आहे पण बघूया आपण. चला आता आपण निघूया. आम्ही इथे चाय नाश्ता करायला थांबलेलो घाटाच्या खाली. हा बघा, हा आपला कसारा घाट. सो चला आपला मस्त चलो पदयात्रा घाटन देवीचा विजय असो. चाय नाश्ता झाला, निघूया आता. चलो रे चलो. आम्ही तिघच उतरलेलो, बाकीचे झोपल्यात. दाखवू का मी कसे झोपल्यात ते बघा. तिघच्या तिघ झोपल्यात मस्त. चलो रे चलो. चलो बाय, भेटू परत सकाळी किंवा थोड्या वेळाच्या नंतर. गुड मॉर्निंग पब्लिक. मॉर्निंग गायज. आणि आम्ही पोहोचलो आता शिर्डीला. रोहित बोललेला की आपण शिर्डीला थांबणार आहोत. सो यस, शिर्डीला थांबू तर आपण शिर्डीला थांबू. शिर्डीला थांबतोय आपण आता. आपण आहे आता पालखी निवाऱ्यात. मॉर्निंग झालेली आहे. गुड आमची सकाळी सकाळी मॉर्निंग. आमचे हितेंद्र ठाकूर यांनी बांधलेलं पालखी निवारा, तिकडे आम्ही आहोत आता. सो आम्ही ते थोडंसं थांबू, 2-3 तास आराम करू. देन फूडची प्लॅनिंग मी सांगेल.
सध्या तरी चला अपन वाऱ्याला आलो फॉर द फर्स्ट टाइम. आराम करू जरा. पण ना अभी सोते उसके बाद में नहा के दर्शन करने जाते बाबा के. ओके. ते झोपायचं सोडून हे लोक भाईसाहेब गेलेत व्ह्यू बघायला. किती फॉग आहे आणि किती दिवसाला चांगलं. समुद्र बघा तुम्ही दिवसाला. ये पर सही है रे व्यू सच्ची में भाई. मस्त लग रहा है. ऐसा लग रहा है गाव आलेले. मस्त मोठा रूम आहे. खूप मोठा रूम आहे. हा बघा. आम्ही आता मस्त झोपू. इकडे 4 बेड आहे. हे गरीब लोक खाली गेलेले वॉशरूमला. एवढा वॉशरूम असून एकच आहे ना बोलले ना. पण मोठा आहे ना रूम जाम. प्लस एसी आहे. काय झालं? अरे बेड कुठे आहे पंखे कुठे आहे बघ जरा. पंखा इकडे आणि बेड इकडे. वाव वॉट डिझायनिंग. ओके. एसी मुले इथे नाही लावले. इथे एक पंखा आहे. बोलतो बेडशीट करेंगे हम. 102 बेड तिकडे गेले 2 बेड. ए बाबा 2 तास ह्याच्यातच जाते. झोप. गुड मॉर्निंग गाईज. आधी आता आम्ही त्यातून निघालो आम्ही. मस्त फ्रेश झालं. आणि ऍक्च्युली मला 3-4 दिवसापासून दाढी करायला टाइमच भेटला ना. दाढी बघा कशी जमलीसारखी वाढली. ठीक आहे. मस्त आता फ्रेश झालोय. आणि आता आपण बाबांच्या मंदिरात जाणार आहे. पहिला काहीतरी खाऊन घेऊ. खूप भूक लागली. कारण रात्री लवकर निघालेलो 8ला. तर 8-9ला आपण जेवलेलो. सो आपण काहीतरी खाऊन घेऊ. दर्शन करू बाबांचं ते रोहितच्या बॉटिंगला औरंगाबाद. आम्ही इकडे नाश्ता करायला आलेलो आहे. या नाश्ता करायला. जाम भारी आहे डोळा पण आहे. नाश्ता करूया. देन फोन गाडीत ठेवू आणि मंदिरात जाऊ दर्शनाला. आम्ही आता चप्पल आणि शूज वगैरे काढतोय आणि फोन सुद्धा इथेच ठेवतोय. दर्शनाला. तुम्हाला दर्शन मंदिराच्या बाहेर आम्ही. सो चला दर्शन करूया बाबांचं. नंतर परत भेटू. सो आमचं खूप छान दर्शन झालं. जय साईनाथ. खूप छान दर्शन झालं आणि खूप वेळ लागला ऍक्च्युली. आरती चालू होती. 12ची आरती होती. पूर्ण 2 तास लागले आम्हाला. आता आम्हाला आयडिया नव्हती की 12 वाजले आणि आरती आता चालू होणार आहे असं. तर 2 तास लागून मग आता आम्ही जस्ट गाडीत बसलोय. तर गाडीमध्ये आम्ही सगळे उकडून बाहेर जाम निघालो. जाम हे इथे खूप उष्णता ऊन आहे. खूप ऊन. 45 डिग्री उष्णता आहे इकडे. सो माझ्या बोलण्यामध्ये मिस्टेक झाली. औरंगाबादला नाही चाललोय आम्ही चाललोय आमच्या संभाजीनगरला. ऍक्च्युली ना जे अकॅडमी वाले आहेत ना तेच आम्हाला 10 वेळा बोलतात की औरंगाबादला. हा. आणि आपल्याला सवय आहे ना औरंगाबाद बोलायची. काय एवढं औरंगाबादला जास्त आपलं येणं जाणं नसतं. ही सवय मोडली पाहिजे. मोडली पाहिजे. संभाजीनगरला संभाजीनगरला आपण इथे चाललोय. सो मला वाटतं आपण न काय खाता वगैरे जाऊ. कारण खूप लेट होतोय. अकॅडमी बंद होईल. अकॅडमी म्हणजे बोर्डिंग स्कूल बंद होईल. 6चाच टायमिंग आहे ऍडमिशनचा. मग आपण जाऊ ऍडमिशन करू. त्यानंतर आपण खाण्यापिण्याची व्यवस्था करूच. काहीतरी खाऊ. आणि तुम्हाला मी बोर्डिंग स्कूल दाखवतो कशी आहे काय बोलतो कोमल. आज आपल्याला क्रूजवरती सोडायचा मेन फायदा झालेला आहे. गाडी क्रूजवर असण्याचा. क्रूजवर सोडले मस्त पाय वगैरे रिलॅक्स. हात रिलॅक्स. मस्त चालली कितने की स्पीड आहे. 190. 119. 119 ची स्पीड आहे. दाखवतो मी. आज आपल्याला फायदा झालेला आहे. जसं अहमदाबाद हायवेवरती होतो पण तिकडे खूप जास्त गर्दी असते. ट्रक वगैरे पण असतात. म्हणून आपण तिकडे क्रूजवर न टाकत. पण मी कधी कधी टाकते क्रूजवरती. पण इकडे ना पूर्ण रस्ता क्रूजवरती चालली गाडी. जाम मजा येते. मी चालवायला पाहिजे होती. फक्त बसायचंच नव्हतं असं. इथे गाडीला थंड करणं चाललंय. पूर्ण पाणी टाकलंय टोल नाक्याच्या पुढे. अभी क्या कर रहे भाई. गाड़ी ठंडा हो रहा है. बाबू नहाने हो गया आज. गाडी जाम हिट झाली पूर्ण. मस्त. बापरे बापरे. पूरा इंजन में पानी डाल दिया भाई तुम लोग. इकडनं आपलं बोर्डिंग स्कूल काहीतरी 20 मिनिटावर आहे. सो पोचूया. हे चल आत माझी. चल ना. तर हे पण कपडे खराब करशील. व्हाईट शर्ट खराब केला भाईनी. ऍडमिशन साठी त्याला बोललेलो व्हाईट शर्ट घाल.
बघा 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 उंगल्या बघा त्याच्या. आम्ही पूर्ण स्कूल बघतोय, बोर्डिंग स्कूल खूप भारी आहे. मी त्यांच्यासमोर कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकत म्हणून झूम मध्ये काढतोय. सर्व तुला शिकायला भेटणार. नाही ही व्हिडिओ ह्यांच्या पप्पांना पाठवायची आहे ना मला. हा त्याचे पप्पा बाहेर असतात ना. ना रोहित पप्पांना पाठवायचे ना व्हिडिओ. कोणती लॅब आहे कोमली? बॉईज हॉस्टेल. म्हणजे इथे सोबत राहणार यांच्या रात्रभर ना. ओके. हे अजून म्हणजे पूर्ण सेट नाही केलंय ना. अच्छा. लायब्ररी. डान्स. हा डान्स रूम ना. रोहितचा आवडता विषय गार्डन. अच्छा अच्छा. व्हॉलीबॉल, फुटबॉल, स्विमिंग पूल, हॉर्स रायडिंग. खेळायचं ग्राउंड कुठे आहे? इंटरेस्ट नव्हता ना. किधर घूम रहा है भाई? इधर बैठा था, देख रहा था स्कूल जैसा इसका. तुम लोग स्कूल देख रहे हो, बैठ सकते हो. उसको बस में बैठना ही नहीं. स्पोर्ट कॉम्प्लेक्स. आया ना भाई, देख जितना नाच रहा है ना ये. आपको आएंगे इसको मिलने 1-1.5 महीने के बाद. भाई फोन करेगा भाई, पप्पा भाई मम्मी पप्पा घ्यायला या. हे पैसे भरल्यानंतर नाही ना खरे. रोहितला अभ्यास वगैरे काही नाही भेटलं चालेल, स्पोर्ट्स भेटायला पाहिजे. जेव्हा क्लास बघत होता तेव्हा असं विचारलं का? हा तेच मी पण बोलतोय. एकही क्वेश्चन नाहीये की हे क्लास इथे अभ्यास करणार, अभ्यास करणार, हे राहायचंय का, काही नाही. फक्त एकच होतं इथे काय काय. सबसे पहला आके इधर पहले जाएगा. मेरे को भी समझ में आया तुमको इंटरेस्ट काही नाही. काय नाही. हे क्रिकेट नेट, हॉर्स रायडिंग पण आहे आपल्या इथे. भाई तो बांधलेला आहे. काय बोलताय? मॅडमला विचार काही ट्रायल भेटेल का पुढचा? काय 50 नंबर काय
हा बघा पूल, ह्याला स्विमिंग सुद्धा शिकवली जाईल. मी तुम्हाला सर्व दाखवलं, फक्त एकच राहिलंय स्टडी रूम. स्टडी रूम आम्ही बघितलेला, ब्लॉग चालू नव्हता केला मी तेव्हा. आम्ही जेवायला आलो इकडे. पॉप बसला इकडे. मस्त ओपन गार्डनला बसलोय जेवायला आम्ही. जाम भूक लागले, खरंच जाम भूक लागली. ऑर्डर झाली, आपण जेवून घेऊ. काय कोमल तुझा काय निर्णय कशाबद्दल? ह्याला बोर्डिंग स्कूलला टाकण्याबद्दल? मला ना फक्त बाकी ठीक वाटलं जरासं, पण ना ते स्टेचं नाही आवडलं मला. स्टे आणि बाथरूम. स्टे आणि वॉशरूम तुम्ही बघितलं असेल गाईज, स्टे कसा होतं. ऍक्च्युली ना स्टे रूम हा ना वरती खालती होता आणि खालती तर हवाच नाही लागत होती. झोपून पण आला. हा झोपून मेन विषय हा आहे ना, आपण ते बोलले की आपण खाली कूलर पण देतो, ठीक आहे कूलर ठीक आहे, पण ना मेन विषय हा आहे ना, स्टेचं तर आपण समजून घ्या ऍडजस्ट पण करून टाकू आता, पण वॉशरूम आहे ना ते बाहेर आहे लांब. आणि एकदम हा आधी आमच्या घरात पण घाबरतो, घरात पण वॉशरूमला जात नाही तिथे मम्मीच्या वॉशरूम मध्ये. तर मला त्याचं हे पडलेलं की हा तिकडे नाही जाणार, तो दाबून ठेवेल, नाहीतर मला पण करेल, त्याचा सगळा खाणं सोडून दे, तसं करे. मला शिला सुला येते म्हणून मी पाणी पण कमी पिएल कोमलला घाबरून. बोल बोल. नाही कोमल बोलली ते बरोबर बोलली, तो तसं करेल, ती बरोबर सगळं बोलली ती. ऍक्च्युली ना मला त्या अकॅडमीच्या सगळ्या गोष्टी आवडल्या, फक्त स्टे आवडला नाही. कारण स्पोर्ट्स वगैरेची फॅसिलिटी खूप चांगली होती, पण मला डाऊट आहे की स्पोर्ट्सची जी फॅसिलिटी आम्हाला जी दाखवली ती भेटेल की नाही भेटेल, हा एक सुद्धा डाऊट आहे. एक्झॅक्टली ते पण एक्झॅक्टली तो डाऊट आहे. आणि दुसरी गोष्ट डाऊट हा आहे मला की स्टे जो आहे तो मला अजिबात नाही आवडला. बिकॉज फॅन आहे ते पण लांब लांब फॅन आहेत आणि वर खाली हे आहे, आणि कपडे ठेवण्याची जी कबॉर्ड दिलाय बेडच्या खाली तो सुद्धा मला आवडला नाही. आणि वॉशरूम मध्येच अंघोळ वगैरे करणं आहे, स्वच्छता बिलकुल, कारण एवढे आम्ही पे करणार, सो 1.5 लाख रुपये पे करणार, 1.5हून जास्त पे करणार आहोत वर्षाचे. तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आणि माझं एक एवढं आणि मला ना ऍडजस्ट करायला पाहिजे. म्हणजे स्वच्छता ना जरा पण स्वच्छता नाहीये तिथे, नाहीये. सगळ्यात मेन तो, आणि त्याच्याने पटकन आजारी पडेल. आणि पूर्ण जिकडे तिकडे ना माशा ते म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन सारखं झालं की त्यामुळेच सगळ्यात मेन घाण वाटलं की नको. डायरेक्ट स्टार्टिंगला जसं आलं तसं बरं जाऊ दे, इन्क्वायरी. आणि स्टे रूम मध्ये मग लाद्या वगैरे बघितल्या कशा होत्या? सगळं म्हणजे हायजेनिक बिलकुल नाहीये, क्लीन नव्हता. बोल. तेच आम्ही बघितलं, नाही आवडलं मला पण नाही एवढं आवडलं ते. का तिकडे ते जाम बोलत होता इंटरव्ह्यू मध्ये. स्पोर्टचं बघितलं तर स्विमिंग पूल बघितलं म्हणून तो उड्या मारत होता परत ते. चल आमच्या इथे 50 रुपयात पोहायला. बाकी काय आपल्याला एवढं खास नाही. आणि ना याने ना एकही क्वेश्चन मला वाटतं ना कोमल, माझ्या मते ह्याला बिझी ठेवायचं असेल ना तर 2 तास ना ह्याला फुटबॉल क्लासेसला पाठव, क्लासेसला सगळ्यात बेस्ट. स्विमिंग क्लासेस आणि हा क्लब मध्ये आपल्या स्विमिंग क्लासेस आपल्या क्लब मध्ये एंट्री करू आपण पण दोघे जाऊ. काय बोलते आपण वहिनी काय बोलत होती ते क्वेश्चनचं? काय क्वेश्चनचं बोलत होती? तेको पसंद है? तेको अकेडमी पसंद है? नाही. तेरे को? नाही. नाही आवडलं. तुला? स्वच्छता नाही काय नाही, मला पण नाही. नो. पण एवढं लांब आलोय, मला जाम दुःख होतं या गोष्टीचं. काय करणार, बघितल्याशिवाय आपल्याला कळालं. शिर्डी पडून तिकडलं सगळं बघितलं, आम्हाला टोटल 1 दिवस लागला पुन्हा. त्रास तर झाला आपल्याला, खर्च झाला, त्रास झाला, एवढा खर्च झाला कालपासूनचा खर्च कमी झाला. आता आपण आम्हाला जायलाच खर्च होता जास्त पैकी. काय बोलते तू? चला आता जेवणावर आपण लक्ष देऊया, भूक लागली आहे ना. आणि निर्णय पण घ्यावा लागेल टाकायचं की नाही बोर्ड. हा ते आपण निर्णय घरी जाऊन घेऊया, मला वाटतं जरा, हा ना. काय पण असो, पण 5चा व्ह्यू खूप छान येतोय. हा ब्लॉग मध्ये एकदम मस्त दिसते. थँक्यू. काय होतं ते ना, काय ते मस्त दिसते. काय कोमल मस्त दिसते, मस्करी केलं त्याने. नाही मी सिरियस. बॅकग्राऊंड व्ह्यू चांगला. डाईटचा आलाय पनीर चिल्ली. आता तुमची ऑर्डर ना आली ना? हे आमचीच आहे बाबा. भाई तुझ्यासाठी पनीर चिल्ली आहे, त्याच्यामध्ये असं लाल वगैरे काहीच नाही, फक्त व्हाईट पनीर आहे. पनीर चिल्ली आली. भाऊ रोटी झाली ना? सजा नाही का? हो. लिंबू पण दे ना, थोडी मोठी दे, एवढी नको देऊ. थोडी मोठी लिंबू दे.
कांदा लिंबू दे. आम्ही पुरा प्लेट चला गाईज, आता पूर्ण जेवण दाखवलं ना तर तुम्ही इरिटेड व्हाल की जेवण काय दाखवतात, म्हणून आता मी जेवण घेतो गप्पा. ते म्हणलं की आम्ही एकदाच बोललो जेवण का दाखवत, तुम्ही आता दाखवतच नाही. जेवण घेतो. ह्या लोकांना बघून असं वाटतं हे सगळे वर्षभराचे भुके आहेत. काय 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 मागवले बघा. भरीत नाही, वांग्याचं हे बैंगन मसाला, पालक, मेथी, डाळ, डाळ तडका. भात, मसाला पापड. वर्षभराचा भुका तर हा वाटतोय पहा. हो, डाळ भात. बघा इथे इथे किती एसी फास्ट आहे, घामावरून समजत असेल तुम्हाला. काय बोलतोय? एसी खूप आहे. एसी खूप आहे. सो ब्लॉग आता मी इथे एंड करतो. आणि रोहितचा निर्णय काय घेतलाय? काय आता भेटतच नाही कुठे आपल्या मनासारखं, तर काय करणार? किती ठिकाणी शोधले आपण, तरी पण आपले प्रयत्न चालू आहेत. भेटलं तर चांगलं घेऊ करून जाऊ दिलंय मस्त गप्प जा. मम्मीचा निर्णय तर आहे टाकायचा, आणि माझा आणि कोमलचा निर्णय आहे सुधारण्याचा, त्याला नाही टाकण्याचा. पण आम्ही आता हे सगळं तुमच्यावर सोडतो. तुम्ही नाही टाकायचं, त्याला सुधारायचा प्रयत्न करू. मग घडी घडी मला बोलायचं नाही की मम्मीनी चढवलं माझ्यावर नाही. हा, मम्मीच लाडून ठेवते. सो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खूप सारे कमेंट्स करा की आम्ही त्याला टाकू बोर्डिंगला. माझ्याकडे या. तुम्हाला जर एखादं चांगलं मिलिटरी स्कूल किंवा बोर्डिंग स्कूल माहित असेल हा, हा. तर कमेंट करा आणि सांगा आम्हाला, आम्ही इन्क्वायरी वगैरे करू जर चांगलं असेल तर. यस, ते सुद्धा करा. दुसरी गोष्ट, आम्ही त्याला बोर्डिंगला टाकायचं की नाही टाकायचं ते प्लीज कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सवर आम्ही निर्णय घेऊ. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जिथे गेलेलो त्या बोर्डिंग स्कूलला तर नाही टाकायचं हे 100%, कारण ते आम्हाला नाही आवडलंय. सो ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रोहितचा निर्णय तुमच्या हातात आहे. सो प्लीज कमेंट्स करा की त्याला आम्ही बोर्डिंगला टाकू का न टाकू, किंवा तुमच्या ओळखीनुसार, कारण आमच्या परिवारामधनं कोण गेला तर नाहीये कुठल्या बोर्डिंग स्कूलला किंवा मिलिटरी स्कूलला. तर तुम्हाला कुठे माहीत असेल बेस्ट तर प्लीज कमेंट करा त्या स्कूलचं नाव वगैरे, किंवा DM करा आम्हाला. बाय बाय, लव यू गाईज. सबस्क्राईब करो चॅनल को. सबस्क्राईब करा.